Yes, hello everybody. Warm welcome to you all. Thank you so much everyone for this fantastic presence ever. कसे आहात? How do you do? How are you doing everybody? Fine? All good? All well? Hope everything is fine. चला. कसे आहात सर्वजण? Great, beautiful, awesome, fantastic, not bad, okay, fine. Okay, चला. Let's get started with our spoken English masterclass. I'm gonna write some beautiful sentences here in front of you all, and you are going to let me know how can we make the answer. एक simple sentence लिहिते बोर्ड वरती. Can you let me know? It is तो तो स्पष्ट वक्ता आहे. एनी आयडिया आपण इंग्रजीमध्ये या शब्दाला काय म्हणू शकतो? सिंपल सेंटेन्स आय हॅव टेकन हिअर ऑन द बोर्ड. तो स्पष्ट वक्ता आहे. व्हॉट इज दिस कॉल्ड ॲज इन इंग्लिश? एनी आयडिया? कोणाला माहिती आहे शब्द ह्याच्यासाठी काय शब्द युज केला जातो एक्झॅक्टली? तो स्पष्ट वक्ता आहे. व्हॉट इज द एक्झॅक्ट वर्ड? स्पष्ट वक्ता आहे. इट इज कॉल्ड ॲज स्पष्ट वक्ता. मीन्स यू नो ना व्हॉट इज स्पष्ट वक्ता मीन? एकदम रोकठोक बोलणारा, लाईक दॅट. तो स्पष्ट वक्ता आहे. ओके, ही स्ट्रेट फॉरवर्ड. अजून काय शब्द तुम्ही यूज करू शकता? कन्सिडर तुम्हाला हा शब्द बोलायचा आहे ऑन द स्पॉट इन इंग्लिश. तुम्ही काय म्हणणार? ही इज अ क्लिअर स्पीकर. अच्छा, बर. अजून काय? फेस टू फेस काय? ही इज रफ टफ पर्सन. ही इज स्ट्रेट फॉरवर्ड. ओके, अजून? येस, निखिल सर, गुड. अजून? ही इज स्पोक पर्सन. ओके, अजून? What is meant by स्पष्ट वक्ता? Truthful person, honest person, open-minded person, frank person, transparency person. Okay, अजून? Professional person. Okay, ठीक आहे. हा, येस सूरज सर. कम हिअर एव्हरीबडी. याच्यासाठी देर इज अ स्पेशल वर्ड. तो स्पष्ट वक्ता आहे. ही इज आर्टिक्युलेट. स्पष्ट वक्ता म्हणजेच काय? आर्टिक्युलेट. यू डोंट नीड टू ऍड एनिथिंग अहेड. डायरेक्टली ही इज आर्टिक्युलेट. ही इज आर्टिक्युलेट म्हणजेच काय? तो स्पष्ट वक्ता आहे. ही इज आर्टिक्युलेट पर्सन असं म्हणलं तरी चालेल, पण याच्यामध्ये चालेल सगळं. ते स्पष्ट बोलणारा, स्पष्ट व्यक्ती, स्पष्ट वक्ता. ही इज आर्टिक्युलेट. सो ऑलवेज रिमेंबर, आर्टिक्युलेट म्हणजे काय? असा व्यक्ती जो स्पष्ट बोलतो, डायरेक्टली बोलतो, व्हॉट एव्हर इट इज. हा, ही इज आर्टिक्युलेट. कम अगेन एव्हरीबडी इन द चॅट बॉक्स. टाईप करा चॅट बॉक्स मध्ये. तो स्पष्ट वक्ता आहे. इंग्रजीमध्ये काय म्हणणार? ही इज आर्टिक्युलेट. ही इज आर्टिक्युलेट. ठीक आहे. आता मला करायचं ह्याचं क्वेश्चन. आय वॉन्ट मेक द क्वेश्चन लाईक तो स्पष्ट वक्ता आहे का? तो स्पष्ट वक्ता आहे का? प्लीज मेक द सेंटेन्स इन इंग्लिश. हाऊ टू डू दॅट? तो स्पष्ट वक्ता आहे का? येस, सांगा इंग्लिश मध्ये. तो स्पष्ट वक्ता आहे का? इट इज द क्वेश्चन. क्वेश्चन करायचं आपल्याला इंग्रजीमध्ये.
ऍब्सल्युटली. तो स्पष्ट वक्ता आहे का? तो स्पष्ट वक्ता आहे का? इज आधी घ्यायचं, ही नंतर घ्यायचं. इज ही आर्टिक्युलेट? इज ही आर्टिक्युलेट म्हणजेच काय? तो स्पष्ट वक्ता आहे का? ऍब्सल्युटली. मग याचं करायचं आपल्याला पॉझिटिव्ह. हो, तो स्पष्ट वक्ता आहे. हो, तो स्पष्ट वक्ता आहे. मग ऍब्सल्युटली. एकदम सिंपल. The first and third one is absolutely same to same. Just need to copy from here and paste here. Yes, he is articulate. He is articulate. म्हणजे तो जिथल्या तिथे बोलतो असं. आणि नाही निगेटिव्ह. करा तर निगेटिव्ह. तो स्पष्ट वक्ता नाही. नाही, तो स्पष्ट वक्ता नाही. म्हणजे तो नाही बोलू शकत. He cannot speak. करा इंग्लिश मध्ये. Let me know, let me know. Correct. तो स्पष्ट वक्ता नाही. अरे तो स्पष्ट वक्ता नाही. नाही म्हणजे काय? नो. तो स्पष्ट वक्ता नाही. ही इजंट आर्टिक्युलेट. ही इजंट आर्टिक्युलेट. आणि आता याचा पण प्रश्न करायचा. तर तो स्पष्ट वक्ता नाही का? आता निगेटिव्ह वाक्याचा जर का प्रश्न करायचा आहे आपल्याला, तर व्हॉट आर वी गोइंग टू डू? मग काय करणार आहे आपण? वेन वी हॅव टू मेक द क्वेश्चन ऑफ द निगेटिव्ह सेंटेन्स, तो स्पष्ट वक्ता नाही का इजंट आधी घ्यायचं आणि ही नंतर घ्यायचं. वी आर डन विथ इट. इजंट ही आर्टिक्युलेट. इजंट ही आर्टिक्युलेट म्हणजे तो स्पष्ट वक्ता नाही. ही इजंट आर्टिक्युलेट. त्याचाच खाली प्रश्न करतोय. तो स्पष्ट वक्ता नाही का? मग काय करायचं? इजंट आधी घ्यायचं, ही नंतर घ्यायचं. इजंट ही आर्टिक्युलेट. देऊ असंच एक. अजून एक सेंटेन्स इकडे करूया आपण. ते निष्पक्ष आहेत. ते निष्पक्ष आहेत. Yes. What is the word we can use for it? निष्पक्ष आहेत. They are parallel. Not parallel is the appropriate word. ते निष्पक्ष आहेत. Independent, no, sorry. ते निष्पक्ष आहेत. What should be the sentence? ते निष्पक्ष आहेत. What is meant by निष्पक्ष in English? They are fair. Okay. अजून? What is the word you can use? Any idea? एक तर ही येणार नाही इकडे, ते आलंय. ते म्हणजे ते येणार. अजून? दे आर न्यूट्रल. ओके. अजून काय शब्द यूज कराल? बॅलन्स्ड. अच्छा, ओके. अजून डोक्यात मुंग्या येतात ना? ते निष्पक्ष आहेत. बायस्ड. हा, they aren't biased. ते असं झालं. ते निष्पक्ष आहेत. They are impartial. काय म्हणायचं? They are impartial. तुम्ही ऐकले का शब्द पार्शालिटी?
पार्शालिटी करता म्हणजे पक्षपात करतात. तुम्ही पार्शालिटी करता असं ऐकलं असेल ना. हा येस, सो निष्पक्ष, इट इज कॉल्ड एज इम्पार्शियल. काय बोलायचं? इम्पार्शियल. दे आर इम्पार्शियल. ते निष्पक्ष आहेत. आता ह्याचं काय करायचं पुढे आपल्याला? ते निष्पक्ष आहेत का? ते निष्पक्ष आहेत का? ह्याच आपण काय करत आहोत? क्वेश्चन करत आहोत. ते निष्पक्ष आहेत का? चला करा आता 5 फॉर्म्स मध्ये एव्हरीबडी. कम ऑन, मेक इन द 5 फॉर्म्स. म्हणजे तो शब्द सुद्धा एकदम व्यवस्थित लक्षात राहील. त्याच्यावरती इनफ प्रॅक्टिस होईल. हे 5 फॉर्म्स वरती पण प्रॅक्टिस होईल. हो, ते निष्पक्ष आहेत. नेक्स्ट इज नाही, ते निष्पक्ष नाही. पार्शलिटी करतात असं है ना. आणि ते निष्पक्ष नाहीत का? इम्पार्शियल. करा बरं. मेक इट in 4 forms. You can also make in the notebook, no problem. Come on, please go for it. Make in the 5 forms, everyone. More words we will learn by this way. Array. Done, everybody? ते निष्पक्ष आहेत. दे आर इम्पार्शियल. मग याचा क्वेश्चन करायचं. तर काय करणार? आर दे इम्पार्शियल? आर दे इम्पार्शियल? ते निष्पक्ष आहेत का? हो, ते निष्पक्ष आहेत. येस, दे आर इम्पार्शियल. येस, दे आर इम्पार्शियल. नाही, ते निष्पक्ष नाही. नो, दे आरंट इम्पार्शियल. नो, दे आरंट इम्पार्शियल. आणि ते निष्पक्ष नाहीत का? मग काय होणार आहे? आरंट दे इम्पार्शियल? आरंट दे इम्पार्शियल? ते निष्पक्ष नाहीत का? हे बोलताना यूज करतो आपण मेनी टाइम्स. आरंट दे इम्पार्शियल? ते निष्पक्ष नाहीत का? Getting? Please check. I'm capturing the photo. So both are the new words now for you. Articulate and impartial. What are the 2 words we are learning here? Articulate and impartial. Articulate and impartial. Articulate म्हणजे स्पष्ट वक्ता, जो स्पष्ट बोलतो. And निष्पक्ष म्हणजे impartial. Aren't they impartial? Yes. Is that clear? Then ओके. अजून सेंटेन्स देऊ असेच. सो वर्ड्स क्लिअर होतील. लक्षात ठेवणार आहात हे शब्द. नोटबुक मध्ये कुठे व्होकॅबलरी सेक्शन करून ठेवा. त्याच्यामध्ये असं लिहायचं जे नवीन नवीन शब्द तुम्ही क्लासमध्ये एखादा नवीन शब्द ऐकाल जे नाही माहिती आहे तुम्हाला, तर ते यू कॅन राईट डाऊन. आणि हे 5 फॉर्म्स मध्ये युज करतोय ना, त्यामुळे हे तुम्ही नाही विसरणार. आता आर्टिक्युलेट, इम्पार्शियल परत नाही विसरणार तुम्ही. लक्षात राहील ते चांगलं. मराठी पण बोलायचं. These all sentences we are taking here in the class. तुम्ही after the class you are also gonna practice by your own. अजून एक शब्द द्यायचे. मला म्हणायचंय ती ती
एक वर्ड आहे, ती लवचिक आहे. व्हॉट इज मीन बाय लवचिक? याचा इथे अर्थ असा आहे की सावरू शकणारी आहे. आपण म्हणतो ना, एक शब्द आहे पहा, तुम्ही ऐकलेला असेल, फ्लेक्झिबल. ते फ्लेक्झिबल आहे, म्हणजे तिला असं पण चालतं, असं पण चालतं. किंवा लवचिक आहे म्हणजे सावरू शकणारी आफ्टर हेवी सेटबॅक्स. म्हणजे तिला आयुष्यात खूप अडचणी आले, बट स्टील ती त्याच्यातून सावरते. अशी एक व्यक्ती असं म्हणायचंय. एखाद्याने, आपण म्हणतो ना की फॅमिलीमध्ये तिने खूप अप्स अँड डाऊन्स पाहिलेले आहेत, खूप चढ उतार पाहिले आहेत, स्टील ती त्याच्यातून सावरलेली आहे अँड शी इज स्टेबल. एकदम खूप सेटबॅक्स असून सुद्धा, खूप फ्लॉज असून सुद्धा एकदम कणखर आहे. इट इज कॉल्ड ॲज, म्हणजे तो शब्द आहे तो. ती लवचिक आहे. काय म्हणणार इंग्लिश मध्ये? व्हॉट इज द वर्ड यू कॅन यूज फॉर इट? डिड यू गेट माय पॉइंट? मी काय म्हणते, दॅट्स वाय आय हॅव रिटन हिअर इन द ब्रॅकेट. लवचिक स्टँड्स फॉर सावरू शकणारी आहे. खूप अप्स अँड डाऊन्स आले असं तुमचं इन युअर लाईफ. आपल्या रिलेशन्स मध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या फ्रेंड्स मध्ये असे खूप लोक आहेत ज्यांनी आपल्यापेक्षा खूप जास्त कठीण वेळ पाहिलेला आहे, खूप जास्त हेवी टाइम पाहिलेला आहे, खूप सेटबॅक्स पाहिलेले आहेत, खूप प्रॉब्लेम्स पाहिलेले आहेत, खूप कमी टायमिंग मध्ये खूप प्रॉब्लेम मधून गेलेले, बट स्टील त्याच्यातून ते सावरलेले. सो व्हॉट कॅन वी कॉल? येस, व्हॉट इज द वर्ड? सावरू शकणारी आहे. दॅट्स वाय आय हॅव रिटन इन द कॉर्नर. काय शब्द यूज कराल तुम्ही? व्हॉट डू यू थिंक? थिंक थिंक थिंक. जे तुमच्याकडे आहे, स्टोरेज, द वर्ड्स विच यू नो, त्याच्यामध्ये असा एखादा शब्द आहे का तुमच्या लिस्टमध्ये, ब्रेनच्या लिस्टमध्ये? इज देअर एनी सच अ वर्ड जे याच्यासाठी यूज होईल? येस. Come here, I will tell you. It is called as in English, she is resilient. काय म्हणायचं? रेझिलियंट. व्हॉट इज दॅट वर्ड? वाचा एकदा त्याला. वाचता येते का पहा. रेझिलियंट. व्हॉट इज दॅट वर्ड? रेझिलियंट. रेझिलियंट. आता ह्याचं आहे ना, जर काय अप्रोप्रिएट आपण मराठी मिनिंग पाहिलं ना, तर लाईक स्थितीस्थापक. काही पण सिच्युएशन असेल की पटकन स्टेबल होणारी, पटकन आहे त्या पोझिशनवरती परत येणारी, माइंडची स्थिती म्हणजे मनस्थिती. काहीतरी आलं आणि आपलं मनस्थिती एकदम डायव्हर्ट झाली, तरी पण परत एकदा लगेच ऑन द स्पॉट परत एकदा आपल्या याच्यावरती येणारी. इट इज कॉल्ड ॲज रेझिलियंट. इट इज कॉल्ड ॲज व्हॉट? रेझिलियंट. रिसायलेंट नाही. इट इज कॉल्ड ॲज रेझिलियंट. काय बोलायचं त्याला? रेझिलियंट. पहा, तुम्ही त्याला रिसायलेंट वाचाल. इट इज कॉल्ड ॲज रेझिलियंट. प्लीज से. बोला तिकडून. रेझिलियंट. रेझिलियंट म्हणजे कुठल्या ह्याच्यातून सावरू शकणारे. किती पण चढ उतार आले तरी पण, हा, कणखर व्यक्तिमत्व वी कॅन से. ती कणखर आहे. शी इज रेझिलियंट. वी कॅन ऑल्सो यूज दिस वर्ड फॉर इट. मे आय टेक दॅट? आपण घेऊ शकतो ती कणखर आहे. सो दिस वर्ड मे बी इट इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड. ती कणखर आहे. या, डन. So she is resilient. Now can you make it in the 5 forms? करू शकता तुम्ही आता हे 5 फॉर्म्स मध्ये. मला लिहिण्याची गरज नाहीये. यू कॅन सिम्पली मेक इट. करा ह्याचा प्रश्न. ती कणखर आहे का? ती लवचिक, म्हणजे लवचिकचा तुम्ही समजून घ्या त्याचा सेन्स काय. किती पण माइंड डिसेबल झालं, किती पण डिस्ट्रॅक्ट झालं, किती पण डिस्ट्रॅक्शन आलं, हे प्रॉब्लेम ते प्रॉब्लेम, तरी पण स्टील शी इज स्टेबल. कॉल्ड ॲज रेझिलियंट. शी इज रेझिलियंट. मग याचा प्रश्न कसा होणार? इज शी रेझिलियंट? ती कणखर आहे का?
इज शी रेझिलियंट करा 5 फॉर्म्स मध्ये बोलून इन द चॅट बॉक्स. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह, हो ती कणखर आहे. हो ती कणखर आहे. येस शी इज रेझिलियंट. नाही ती कणखर नाहीये. नो शी इझंट रेझिलियंट. और नो शी इज नॉट रेझिलियंट. आणि याचा क्वेश्चन, ती कणखर आहे का, सॉरी ती कणखर नाही का. इझंट शी रेझिलियंट. इझंट शी रेझिलियंट, ती कणखर नाहीये का. इझंट शी रेझिलियंट. रिसायलेंट न वाचव त्याला, इट इज रेझिलियंट. रेझिलियंट याला यस आयला झी वाचायचं, रेझिलियंट. चला अजून एक एक्झाम्पल. शिक्षक काटेकोर आहेत. शिक्षक काटेकोर आहेत. येस. यु नो व्हॉट इज मीन बाय काटेकोर. काटेकोर म्हणजे तेवढं पाहिजेच. आर यू गेटिंग इट. म्हणजे हिशोब करत असताना एकदम काटेकोर, एवढं सगळं लागलंच पाहिजे. यु नो द सेन्स. तो काटेकोर, सॉरी शिक्षक काटेकोर आहेत. मग काय करणार इंग्लिशमध्ये, स्ट्रिक्ट नाही म्हणू शकत. आय एम नॉट सेइंग कडक. काटेकोर, एकदम जेवढंच तेवढं ठेवणार आहे, एवढंच लागेल, एवढंच पाहिजे, एवढंच. हा येस, व्हॉट इज द वर्ड वी कॅन यूज फॉर इट, काटेकोर. येस, somebody told me the correct answer. आता कोणीतरी करेक्ट आन्सर सांगितली. काय बोलू शकतो आपण. हा येस करेक्ट ऐश्वर्या मॅडम. काटेकोर मीन्स व्हॉट इज मीन्ड बाय काटेकोर. डिसिप्लिन्ड नाही. डिसिप्लिन्ड म्हणजे तर शिस्तप्रिय. काटेकोर. मी आहे. शिक्षक काटेकोर आहे. टीचर्स आर रिगरस. टीचर्स आर रिगरस. रिगरस म्हणजे काय, काटेकोर. टीचर्स आर रिगरस while checking homeworks or while checking the data inaccuracy. Teachers are rigorous. टीचर्स आर रिगरस. रिगरस म्हणजे काय, काटेकोर. है ना. जसं इन द फॅमिली ऑल्सो देर इज समवन हु इज ऍक्च्युअली रिगरस. घरामध्ये पण कोणीतरी असतं, इदर मदर और फादर, एकतर आई किंवा वडील, कोणीतरी काटेकोर असतं. असायलाच पाहिजे, नाही तर काय खरंय. सो करा 5 फॉर्म्स मध्ये नाव. प्लीज मेक दिस सेंटेन्स इन द 5 फॉर्म्स. टीचर्स आर रिगरस. आता इथे खूप टीचर्स बद्दल बोलतोय. सो टीचर्स आर रिगरस. शिक्षक काटेकोर आहेत. शिक्षक काटेकोर आहेत का. अजून तो खूप काटेकोर असतो. क्वेश्चन, ह्याचं क्वेश्चन करताना काय कराल, मेक इन द 5 फॉर्म्स. तुम्हाला माहिती आहे 5 फॉर्म्स कसे बनवायचे आहेत. मेक बाय युअर ओन. 5 फॉर्म्स मध्ये बनवा. मराठी बोलायचं, इंग्लिश चॅट बॉक्स मध्ये टाईप करून पाठवायचं. मराठी बोलायचं, त्याचं इंग्लिश चॅट बॉक्स मध्ये टाईप करून पाठवायचं. कम ऑन एव्हरीबडी डू इट. काटेकोर. कठोर पण म्हणू शकतो. मीन्स रिगरस शब्द लक्षात राहील तुमचा. येस. टीचर्स आर रिगरस. शिक्षक काटेकोर आहेत का. आर टीचर्स रिगरस. हो शिक्षक काटेकोर आहेत. येस टीचर्स आर रिगरस. नाही शिक्षक काटेकोर नाहीयेत. नो टीचर्स आर अँड रिगरस. शिक्षक काटेकोर नाहीत का. आर अँड टीचर्स रिगरस. ह्याच्यामुळे ना तुमचं व्होकॅब पॉवर थोडस वाढेल, व्होकॅब लेवल थोडीशी वाढेल. डन. असंच देऊ अजून एक. ओके. मला म्हणायचंय, आय वॉन्ट टू से दॅट
तिची मैत्रीण, तिची मैत्रीण बहुगुणी आहे. तिची मैत्रीण बहुगुणी आहे. तर इंग्रजीमध्ये तिची मैत्रीण बहुगुणी आहे. व्हॉट इज मीन बाय बहुगुणी? म्हणजे खूप सारे टॅलेंट्स आहेत, मल्टी टॅलेंटेड. अजून बहुगुणी म्हणजे खूप सारे शब्द, खूप साऱ्या गोष्टी माहिती आहेत, खूप सारे टॅलेंट आहे, डिफरंट स्किल्स शी इज हॅव्हिंग. तिची मैत्रीण बहुगुणी आहे. व्हॉट इज द वर्ड? ऑलराऊंडर. व्हेरी गुड, खूप छान. अजून बहुगुणी आहे म्हणजे त्याच्यात खूप स्किल्स आहेत. एक्सपर्ट. येस. अजून ब्रिलियंट. येस, करेक्ट. तिची मैत्रीण हर फ्रेंड इज वर्साटाईल. वर्साटाईल म्हणजे काय? बहुगुणी आहे. हर फ्रेंड इज वर्साटाईल. वर्साटाईल करा 5 फॉर्म्स मध्ये. हर फ्रेंड इज वर्साटाईल. तिची मैत्रीण बहुगुणी आहे. आता ह्याचा प्रश्न करा, तिची मैत्रीण बहुगुणी आहे का? मग हेल्पिंग वर आधी घ्यायचं, सब्जेक्ट नंतर घ्यायचं. करा 5 फॉर्म्स मध्ये. आय विल जस्ट हॅव सम वॉटर. तिची मैत्रीण बहुगुणी आहे का? 5 फॉर्म्स मध्ये करायचंय तुम्ही, म्हणून नवीन नवीन शब्द पण पाठ होईल. इन द सेम वे थोडस वोकॅब मध्ये पण इम्प्रुव्हमेंट होईल आणि ते 5 फॉर्म्स पण लक्षात येतील. सो प्लीज मेक. येस, आर यू डन? वर्सॅटाईल. वर्सॅटाईल. तिची मैत्रीण बहुगुणी आहे. हर फ्रेंड इज वर्सॅटाईल. तिची मैत्रीण बहुगुणी आहे का? इज हर फ्रेंड वर्सॅटाईल? हो, तिची मैत्रीण बहुगुणी आहे. येस, हर फ्रेंड इज वर्सॅटाईल. नाही, तिची मैत्रीण बहुगुणी नाहीये. नो, हर फ्रेंड इज नॉट वर्सॅटाईल. तिची मैत्रीण बहुगुणी नाहीये का? इजंट हर फ्रेंड वर्सॅटाईल. इजंट हर फ्रेंड वर्सॅटाईल. इज दॅट क्लिअर? अजून एक. आता त्याचा मित्र नकारात्मक आहे. त्याचा मित्र नकारात्मक आहे. मीन्स नो 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 नो. सांगा, त्याचा मित्र नकारात्मक आहे. हा, निगेटिव्ह. अजून व्हॉट इज मीन्ट बाय नकारात्मक? नकारात्मक, निगेटिव्ह. अँड वन मोर वर्ड आय विल टीच यू. त्याचा मित्र नकारात्मक आहे. त्याचा मित्र म्हणजे हिज फ्रेंड इज, बोलायचं सिनिकल. व्हॉट कॅन यू से? सिनिकल. सिनिकल म्हणजे काय? नकारात्मक. निगेटिव्ह पण बरोबर आहे, पण ते खूप बेसिक आहे. सो त्याचा मित्र नकारात्मक आहे. हिज फ्रेंड इज सिनिकल. चला करा आता 5 फॉर्म्स मध्ये. त्याचा मित्र म्हणजे हिज फ्रेंड, तिची मैत्रीण म्हणजे हर फ्रेंड.
तिचा तिची तिचे म्हणजे हर, त्याचा त्याचे त्याचे म्हणजे हिज फ्रेंड इज सिनिकल. स्पेलिंग पहा, प्रनाउन्सिएशन पहा. इट इज सिनिकल, वर्सॅटाईल, रिगरस, रिझिलियंट. Yes, cynical, correct. His friend is cynical. Now make it in the five forms. त्याचा मित्र नकारात्मक आहे. His friend is cynical. पुढे त्याचा मित्र नकारात्मक आहे का? त्याचा मित्र नकारात्मक आहे का? याचं करायचं तुम्हाला क्वेश्चन. यू आर गोइंग टू मेक द क्वेश्चन. कसं होणार? येस, इज आधी घ्यायचं, सब्जेक्ट नंतर. इज हिज फ्रेंड सिनिकल? इज हिज फ्रेंड सिनिकल? हो, त्याचा मित्र नकारात्मक आहे. येस, हिज फ्रेंड इज सिनिकल. नाही, त्याचा मित्र नकारात्मक नाहीये. नो, हिज फ्रेंड इजंट सिनिकल. त्याचा मित्र नकारात्मक नाहीये का? इजंट हिज फ्रेंड सिनिकल? Done. Next. वडील माझे आई वडील निर्णायक आहेत. माझे आई वडील निर्णायक आहेत. प्लीज मेक. माझे आई वडील निर्णायक आहेत. निर्णायक म्हणजे निर्णय घेणार आहे. दे कॅन टेक टफ डिसिजन्स. सो निर्णायक. काय म्हणणार इंग्लिश मध्ये? हे झालं ना, 5 फॉर्म्स मध्ये ही सिक्वेन्स कम्प्लीट करत जा, जॉईन कम्प्लीट करत जावा. माझे वडील निर्णायक आहेत. येस, डिसिजन मेकर. गुड. अजून माझे आई वडील, लाईक माय पॅरेंट्स, what is the word you can use for it? Yes. Yes, everyone. माझे आई वडील निर्णायक आहेत. या, इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश. माझे आई वडील म्हणजेच काय? माय पेरेंट्स. माय पेरेंट्स आर निर्णायक म्हणजे डिसायसिव्ह. येस, प्लीज मेक. डिसायसिव्ह. डिसायसिव्ह. माय पेरेंट्स आर डिसायसिव्ह म्हणजे निर्णय घेणारे आहेत. मेक इट इन द 5 forms. Questions, negative, negative interrogative. Please make. Make it.
Done. Everybody, is that done? Check. My parents are decisive. Are my parents इथे आर घ्यायचं. Are my parents decisive? Yes, my parents are decisive. No, my parents aren't decisive. Spelling check करा. Aren't my parents decisive? अजून एक. तुझे काम उल्लेखनीय आहे. तुझे काम उल्लेखनीय आहे. Yes. How can we make the sentence in English? Try please. तुझे काम उल्लेखनीय आहे. या उल्लेखनीय. Your work is notable. You know this word? माहिती तुम्हाला हा शब्द. Your work is notable. तुझे काम उल्लेखनीय आहे. Your work is notable. Yes, you can say your work is appreciated. Your work is inspiring. Your work is motivated. Notable म्हणजे उल्लेखनीय आहे. करा इंग्लिश मध्ये in the 5 forms. Make it in the 5 forms. Your work is notable. तुझे काम उल्लेखनीय आहे का? सो ती सवय लागायला पाहिजे हेल्पिंग वर्क इकडे तिकडे करण्याची, नॉट लावण्याची, नॉट लावून इकडे घेण्याची. हे तुम्हाला आहे ना एकदम हातामध्ये बसलं पाहिजे, एकदम इझी हँडलिंग पाहिजे. ब्रेन मध्ये पण हे जे प्रोसेसिंग आहेत ना हे पटापट झालं पाहिजे. सो प्लीज प्रॅक्टिस ऑन एव्हरी सेंटेन्स. दूरदृष्टी असलेला आहे. तो दूरदृष्टी असलेला आहे. यु नो म्हणजे त्याला दूरदृष्टी आहे. तो खूप पुढचा विचार करतो असा पर्सन. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात एनी आयडिया? तो दूरदृष्टी असलेला आहे म्हणजे त्याला लॉंग विजन आहे. तो खूप पुढचं पाहतो, पुढचा विचार करतो असा पर्सन. इट इज कॉल्ड एज व्हॉट इन इंग्लिश? हे बनवा चित्र केलेलं. ही इज फार साइटेड. काय म्हणायचं? ही इज फार म्हणजे दूर, साईट, साईट म्हणजे विजन, दृष्टी, साईट. सो फार साइटेड. ही इज फार साइटेड म्हणजे तो दूरदृष्टी असलेला आहे. बनवा 5 फॉर्म्स मध्ये. हे पण राहिले खूप जणांचं. मेक इट. इफ यू हॅव नोटबुक यू कॅन डेफिनेटली गो विथ दॅट. नेक्स्ट नोटबुक मध्ये कराल तुम्ही प्रत्येक सेंटेन्स. आता जरी नसेल ना केलं तरी पण हे प्रत्येक सेंटेन्स 5 फॉर्म्स मध्ये बनवायचं इन द नोटबुक. हा जर का लिहिलेलं नसेल ना तर हे नक्की लिहा. सगळे मिळून 10 सेंटेन्सेस घेऊ आपण. प्रत्येक सेंटेन्स 5 फॉर्म्स मध्ये नोटबुक मध्ये बनवा. इतकं छान प्रॅक्टिस होईल. शब्द पण खूप प्रॉपर हेवी मेमराइज्ड होतील आणि ना ते फॉर्म्स मध्ये पण काहीच प्रॉब्लेम नाही येणार. सो पुढच्या क्लासमध्ये मग आपण टू हॅवचे क्वेश्चन्स पाहू. He is far-sighted. Okay. I आशावादी आहे. You know what is meant by आशावादी? एखादं काम नाही झालं तरी पण होईल 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 होईल. तो आई आशावादी आहे. इट बिकम्स इन इंग्लिश. काय म्हणतात? आई आशावादी आहे. मदर इज ऑप्टिमिस्टिक. काय म्हणायचं? मदर इज ऑप्टिमिस्टिक. ऑप्टिमिस्टिक म्हणजे
आशावादी आहे. अजून एक, माझा भाऊ महत्वाकांक्षी आहे. माझा भाऊ महत्वाकांक्षी आहे. यु नो दिस वर्ड. तुम्हाला माहिती आहे हा शब्द, सांगा बरं काय बोलतात महत्वाकांक्षीला इंग्लिश मध्ये? माझा भाऊ महत्वाकांक्षी आहे. नेक्स्ट सॉरी, माझा भाऊ महत्वाकांक्षी. आता नका करू 5 फॉर्म्स मध्ये, आता सेंटेन्सेस पाहू. येस, my brother, you know this word, ऐकलेलं तुम्ही शब्द? my brother is ambitious. Ambitious. Ambitious, correct. My brother is ambitious. आदर्शपूर्ण आहे. This word also you know. तो आदर्शपूर्ण आहे. करा. तो आदर्शपूर्ण आहे. आदर्शपूर्ण म्हणजे आयडियल वन, आदर्श व्यक्तिमत्व. त्याच्यासाठी अजून एक शब्द आहे, ही इज एक्झॅम्पलरी. ही इज एक्झॅम्पलरी. एक्झॅम्पलरी म्हणजे आदर्शपूर्ण आहे. जसं त्याचं एक्झाम्पल देतो ना, तशावरून असं त्याचं एक्झाम्पल देऊ आपण लोकांना, असा तो आहे. सो ही इज एक्झॅम्पलरी, आदर्शपूर्ण. आजोबा प्रखर आहेत. कठोर, प्रखर. ऐकलं तुम्ही? ग्रँडफादर 11 झाले का? ठीक आहे. ग्रँडफादर इज प्रखर. फायर्स. प्रखर म्हणजेच काय? फायर्स. ग्रँडफादर इज फायर्स. आजोबा प्रखर आहेत. समजलं सगळ्यांना? हॅव यू अंडरस्टूड? याचा मी फोटो काढते, आपण थोडे अजून सेंटेन्सेस पाहू. These are the 11. I think all the 11 words are new. आणि ह्याच्या आधी पण आपण काही शब्द पाहिले. सांगा, ह्याच्या आधी कोणते कोणते शब्द पाहिले होते? विच वर द वर्ड्स वी लर्न्ड बिफोर दॅट? 2 शब्द पाहिले होते ह्याच्या आधी. हे 11 झाले आणि ह्याच्या आधी 2 शब्द पाहिले होते. ते 5 फॉर्म्स मध्ये तुम्हाला मी बनवून दाखवले. कोणते होते ते 2 शब्द? आठवा. विच वर दोज 2 वर्ड्स? याच्या आधीच्या फ्रेम मध्ये होते. आठवायलाच लागेल तुम्हाला. फोटो अजून पाठवले ना. 2 होते, 2. गुड. You people know about it. Articulate and impartial. निष्पक्ष. आणि आर्टिक्युलेट म्हणजे काय होतं? स्पष्ट वक्ता. अजून असं मेटिक्युलस वर्ड. डू यू नो मेटिक्युलस? लाईक ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी. मेटिक्युलस हे होतं ना, रिगरस, काटेकोर. रिगरस तसं एक मेटिक्युलस शब्द असतो. मेटिक्युलस म्हणजे एकदम बारकाईने काम करणारा. जसं आई घर किती एकदम व्यवस्थित पाहून पाहून एकदम सगळ्या गोष्टी पाहून पाहून क्लीन करते, तसं मेटिक्युलस, लाईक मदर इज मेटिक्युलस, बारकाईने काम करणे. It is called as meticulous. What does it called as? Meticulous, absolutely. So, चलो ठीक आहे. I'm going to write some sentences here on the board. मी पटापट काही सेंटेन्सेस लिहिते, तुम्ही मला पटापट इंग्लिश मध्ये करून दाखवा. आता इझी इझी देते जे तुम्हाला येतील, विच ऍक्च्युअली यू कॅन मेक. ठीक आहे.
I will give some sentences to you, which you will make in English. Here, पटापट सांगायचा. तुला माहित आहे का? तुला माहित आहे का? ती माझी मैत्रीण आहे. तुला माहित आहे का? ती माझी मैत्रीण आहे. करा बरं. तुला माहित आहे का? इंग्लिश मध्ये इट इज कॉल्ड एज डू यू नो. करा प्लीज. प्लीज मेक एव्हरीबडी. यू कॅन डेफिनेटली मेक. तुला माहित आहे का ती माझी मैत्रीण आहे? तुला माहित आहे का? याला बोलतात डू यू नो. डू यू नो. तुला माहित आहे का? ती माझी मैत्रीण आहे. शी इज माय फ्रेंड. शी इज माय फ्रेंड. ठीक आहे. वन मोर. पटापट ट्राय करा. तुला माहित आहे का? तुला माहित आहे का? तिच्याकडे माझा मोबाईल आहे. तुला माहित आहे का? तिच्याकडे माझा मोबाईल आहे. प्लीज ट्राय. हे टू हॅवचं वाक्य आहे. व्यवस्थित करा. तुला माहित आहे का तिच्याकडे माझा मोबाईल आहे? येस. डू यू नो. डू यू नो. तिच्याकडे माझा मोबाईल आहे. शी हॅज माय मोबाईल. डू यू नो. शी हॅज माय मोबाईल. तुला माहितीये का तिच्याकडे माझा मोबाईल आहे? डू यू नो शी हॅज माय मोबाईल. बरं. अजून एक. तुला माहित आहे का? तुला माहित आहे का? त्यांचं नवीन घर. त्यांचे नवीन घर मजबूत आहे. त्यांचे नवीन घर मजबूत आहे. करा बरं इंग्रजीमध्ये. तुला माहित आहे का त्यांचे नवीन घर मजबूत आहे? प्लीज मेक. डू यू नो. तुला माहित आहे का? डू यू नो. त्यांचे नवीन घर. देअर न्यू होम. देअर न्यू होम. देअर न्यू हाऊस इज स्ट्रॉंग. डू यू नो. देअर न्यू होम इज स्ट्रॉंग. अजून एक. तुला माहित आहे का? करायचं पटापटा. तुला माहित आहे का? आमची कार नवीन आहे. तुला माहित आहे का आमची कार नवीन आहे? येस. डू यू नो. डू यू नो. आमची कार नवीन आहे. आर कार इज न्यू. डू यू नो. आर कार इज न्यू. अजून तुला माहित आहे का? तुला माहित आहे का? तुमच्या गावाला चांगला रस्ता आहे. तुला माहित आहे का तुमच्या गावाला चांगला रस्ता आहे? करा. येस. डू यू नो.
Do you know your village? Your village has nice road. Do you know your village has nice road? Okay, done. Do you know your village has nice road? Do you know your village has a good road? Yes. I'm also going to capture the photo. समजलं का सगळ्यांना? Yes or no, everyone? Have you everybody understood? We have learned many different new words today, which will actually help you to level up the vocabularies. And you are gonna use them while speaking. है ना? यूज करायचं स्पीकिंग मध्ये. ऑल दीज वर्ड्स, हे जे सगळे शब्द आहेत ना, नोटबुक मध्ये ना थोडस ट्रिकनी लिहायचं. हे मराठी सेंटेन्सेस लिहून घ्या वहीमध्ये फक्त. बोर्ड फोटोमध्ये पाहून. फोटोमध्ये पाहून आहे ना फक्त मराठी सेंटेन्सेस लिहून घ्या नोटबुक मध्ये. आणि ना इंग्लिश सगळे तुमच्या मनाने लिहा. किती लक्षात आहेत ना ते समजेल. है ना? थोडस ट्रिकने लिहायचं. म्हणजे आपलीच थोडंसं आपण टेस्ट करून पाहिजे. थोडंसं वेळ जाऊ द्यायचं. थोड्या वेळाने लिहा वाटलंच तर असं. म्हणजे थोडासा वेळ जाऊ द्यायचं. मराठी सेंटेन्स लिहायचे, इंग्लिश ट्रान्सलेशन फोन ठेवून द्यायचं, मनाने करायचं. आणि जे मग असे दिले होते ना 11 दिले होते, तर ते प्रत्येक सेंटेन्स 5 फॉर्म्स मध्ये बनवा, नोटबुक मध्ये बनवा. हो देत 11च्या 11 बनवा, थांबून थांबून बनवा, काहीच नाहीये खूप. पण तुम्ही ते बनवले ना तर यू विल सी हाऊ द कॉन्फिडन्स गेन्स. कॉन्सेप्ट तुमचा किती क्लिअर आहे त्यानुसार तुमचा कॉन्फिडन्स त्या कॉन्सेप्ट वरून वाढणार. त्या कॉन्सेप्टसाठी वाढणार. सो ते शब्द पण तेवढे लक्षात राहतील. नाहीतर माहितीये का, ते तुम्ही परत जर युज नाही केलं तर परत विसरून जाणार. मग एवढंच असेल, अरे हा ऑप्टिमिस्टिक शब्द मी ऐकलेला आहे यार, पण मला माहित नाहीये. म्हणजे हा शब्द माहितीये पण याला काय म्हणतात ते माहित नाही, असं होतं खूप वेळेस. सो मेक शुअर यू आर प्रॅक्टिसिंग इट प्रॉपरली. ठीक आहे, ह्याचा पण फोटो काढलेला आहे. यू विल गेट ऑल द फोटोज. सगळं व्यवस्थित लिहून घ्या वहीमध्ये. And we'll continue in the next. By the way, how was the class? Can you please let me know in one word? एक शब्दामध्ये सांगा. याच्यामध्ये एक शब्द होऊन गेला आता. Which actually you can use here. Yes, ma'am, the class is like that. I'm just in the search that someone will use the word. Yes, योगिता मॅडम. इथे शब्द येऊन गेला. येस, शिवानी मॅडम. नोटेबल. अजून एक होता एक्झेम्पलरी. एक्झेम्पलरी. येस. रिगरच नव्हतं, काटेकोर थोडी होता. चला आपलं काही बी नका सांगू. येस, इट वॉज notable. You can say, ma'am, the session is notable. You can use this word every single day, ma'am. Thank you for the session. It is notable. Yeah, it is fires. It is exemplary. करेक्ट. बाकी शब्द पण पुढे. चल, बाय बाय. थँक्यू एव्हरीबडी. बाय बाय. टेक केअर. हॅव अ ग्रेट टाइम ऑल ऑफ यू. थँक्यू. प्रॅक्टिस करा छान. हॅपी लर्निंग व्यवस्थित लिहा वहीमध्ये सगळं. हा, ठीक आहे.